नमस्कार मंडळी, मी तुमची प्राजू आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळींना रात्रीचे वाजलेत 1 आणि आत्ताच विशाल ऑफिसवरून आलाय आणि तो किचनमध्ये काम करतोय. आणि हे बघा, मेन शो दाखवते मी तुम्हाला. आता यायला लागली भूक. इकडे बघ, तो कोणतो द ग्रेट सर्वायवल केलेला स्केल्टन हाताच्या सारखा दिसतोय. बघू, त्याच्यासारखं नाही, तेव्हा माझ्यासारखा दिसत असं. एकदा असं कर. येस. आणि आमची चालली आहे काय बनवायचं, अंड्याची पोळी. श्रावण आहे रे, श्रावण. तेच मला अंड्याची पोळी बनवू शकत इकडे. तर मित्रांनो, तुमचं सुद्धा लव्ह मॅरेज वगैरे झालं असं इकडे 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 खोटं नाही बोलताना मी माझं तोंड घ्यायचं. आता परत कॉमेंट्री केली. तर मित्रांनो, आणि हे फक्त मित्रांसाठी नाही, त्यांच्या मैत्रिणींसाठी पण आहे. जर तुमचं कोणाचं लव्ह मॅरेज झालं असेल, प्रेम करताना तुम्हाला खूप गोड गोड वाटतं, लग्नानंतर तुम्ही काय करू शकत नाही, तर आपली चूक समजायची आणि गप सहन करायचं. स्वतःच स्वतः खायला बनवायला शिकायचं. आला मोठा. तर तुम्हाला मी आज अंड्याची पोळी बनवायला शिकायचो. त्याच्यामध्ये 2 मी अंडे टाकले. दाखवले स्वादानुसार. काय बोलते त्याला, हळद. तू तर रोजच स्वयंपाक करतोस ना, तुला कसं माहिती. स्वादानुसार मीठ. स्वादानुसार चटणी. चटणी रागाच्या भरात टाकायची नाही, म्हणजे आपल्या पार्टनरवर जो राग आहे त्याच्या पतीने टाकायची नाही. तुला आपल्याला जेवढी सहन होती तेवढीच टाकायची. आणि आज वागलंय थकलाय त्याच्यामुळे प्लेन अंड्याची पोळी बनवणार आहे. नाहीतर कांदा टमाटर तुम्ही तुमच्या स्वादानुसार आणि तुमच्या टाइम नुसार बनवून टाकू शकता. सगळं टाकायचं इकडं याच्यात टाकायचं आपण. शेप ऑफ द इयर. तर मंडळींनो, याची कथा तुम्ही ऐकलीच असेल. हा माणूस 1 नंबरचा खोटारडा आहे. कधी रे, कधी कधी बनवलं जेवायला स्वतः तू? थांबा जरा जवळ जाऊन बोलतो. मला काय कोणाला एक्सप्लेन करायचं नाही, समजने वाले को इशारा कॉपी आहे. बनव आणि खातोच एकटाच. मी चालले झोपायला. मीठ टाकलं, एकटा पुरतीच बनवली का? हा, मला तर श्रावण आहे ना. बनवली तशी 2 जणांपुरती, पण मी एकटा बी खाऊ शकतो, काय विषय नाही. खा एकटाच. विशाल, आज मी काहीतरी बनवलंय. काय? तुला सांगितलं होतं ना मी. काय? आता मला एकदमच आठवले. काय? थांब, तुला दाखवते. उलटणं कुठे? हे बघ, उलटणं कुठे? काय माती आणली काय झाडं लावायला? दुबईची स्पेशल कुनाफा चॉकलेट बनवली. दुबई फाटा. दुबई स्पेशल. ठीक आहे, ऍक्च्युली रेडी झालीये. हा विशाल, हे बघ. वाव, घे ती पण खायला. तोपर्यंत मी पोळी बनवतो. ही खायची. खाऊ की मग, खायच्यासाठीच बनवलंय ना. कशासाठी बनवलंय? वाव, हे अनएक्सपेक्टेड आहे. भारी झालंय. हे किती सही झालंय बघ ना. किती सही झालंय. तर मित्रांनो, आज मी 90 पोर करतो. याचा अर्थ असा नाही की मी रोज 90s पितो. हे बघ, हे महत्वाचं आहे. हा, हे लय महत्वाचं. हे बघा आधी. हे खूपच छान झालंय. ह्याचं टेक्स्चर किती छान आलंय पाठीमागचं. 1 मिनिट मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. द ग्रेटेस्ट शेप ऑफ द आडाली फॅमिली. यो
यू आर डुईंग गुड. असंच मला पण कधीतरी बनवून देत जा खायला. स्वतःचं बनवायचं असलेलं लगेच करशील है ना. आणि काय चाललंय तुझं नेमकं? त्याला म्हणतात ॲडजस्टमेंट. ओ तसं पोळी उलटी करताना स्वतःच्या अंगावर ओढून चटके नाही बसले पाहिजे. चल चल. अंदाज चुकला नाही पाहिजे. तसा माझा चुकला तसा पोळी करायचं. तर मंडळींनो, खरं तर मला ही उद्या उघडायची होती, पण आता मला विशालला सांगायच्या नादात अजिबात राहवलं नाही. पण तुम्ही ह्या चॉकलेटचं टेक्स्चर बघू शकता. वाव, हे अजिबातच म्हणजे मला एक्सपेक्टच नव्हतं. तर आपण याला कट करूयात. वाघा शेप झालेला आहे. या तुझ्या मनाने. कच्ची पोळी नाही खायची आहे ना तुला? अंड लगेच शिजतं. चल आपण चॉकलेटचं उद्घाटन करूया. मंडळींनो, हे बघा माझं कुनाफा चॉकलेट अपेक्षापेक्षा खूप छान झालेलं आहे. आता आपण याला कट करूया. कट करताना इसको अभी मैं इसका खून करूंगी. पहिले आपण काय करू, इकडचाच फक्त भाग कापूयात आणि बाकीचा ठेवून देऊयात. आता चॉकलेट खाल्लं तर आपल्याला झोप नाही येणार. हे बघ, आता मी याला असं मधून तोडते. तुला खायचं? तुला 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 आता तुला कसं चालू? मी खातो ना. बटरी बटरी लागतंय खूप. छान झालं ना. तुझ्या अंड्याची पोळी कोण खाणार होता? खाऊन घे. चल, 1 वाजला आता. तर मंडळींनो, आमचं कुनाफा चॉकलेट खूप छान झालेलं आहे. आता आम्ही नाही, आता हा अंड्याची पोळी खाईन आणि आम्ही झोपतो. बाय बाय, गुड नाईट. तर मंडळींनो, अशा प्रकारे आमच्या दोघा नवरा बायकोंचा टाइमपास करून झालेला आहे. तर भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा, बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग गाईज.